नावा तालुका हदगाव. मी भट्टी खत तयार केलं. कारंजकर सरच्या माध्यमातून मी भट्टी खत तयार केलं. त्याच्यामध्ये मी DAP 10-26-26 पोटॅशियम हुमिट आणि हे मायक्रो राजा NPK हे टाकलेलं आहे. अशा पद्धतीने मी भट्टी खत तयार केलेलं आहे. आता या भट्टी खताविषयी माहिती सांगायचं झालं तर आता हे न्हावा गावातील पद्माकर वायंदेसकर असं यांचं नाव आहे आणि आता यांनी शेतीमध्ये जो आपण नाविन्य पूर्ण उपक्रम चालू आहेत त्याच्याविषयी माहिती घेण्याबद्दल. तर हा भट्टी खत, आता भट्टी खताचं जर तुम्हाला माहिती सांगायचं झालं तर भट्टीमध्ये काही असे आग वगैरे लावलेली जात नाही. आता आपण शेतीमध्ये जे खत टाकतो रासायनिक, आता याच्यामध्ये आपण 10-26-26 किंवा असं जे खत टाकतो याच्यामध्ये तुम्हाला ज्याचं कंटेंट आहे 10-26-26 म्हणजे 10% नत्र, 26% फॉस्फरस आणि 26% पोटॅश. तर आपण जेव्हा हे डायरेक्ट रासायनिक खत शेतामध्ये टाकतो तेव्हा आपल्या शेतीमध्ये जास्तीत जास्त कॅल्शियम, फेरस आणि खत देऊ आपल्या शेतामध्ये साल्ट याचं प्रमाण वाढलेलं आहे. मग आपण या खतामधलं जे फॉस्फरस असते जेव्हा आपण शेतामध्ये टाकतो तेव्हा ते डायरेक्ट त्या कॅल्शियमसोबत फिक्स होऊन त्याचं असं ती जमीन दगडासारखी बनते. दगडासारखी जेव्हा ते बनल्यानंतर मग तुम्ही वरून पाणी दिलेलं, कुठलंही घटक दिलेलं लागू होत नाही, ते दिलेलं खतसुद्धा लागू होत नाही. आपलं जवळपास रासायनिक खत जे आपण देतोय त्यातले फक्त 30 ते 40% खत लागू होतं, बाकीचं तसंच जमिनीमध्ये फिक्स होतं आणि ते सारखं जमिनीमध्ये फिक्स होऊन ते आपली जमीन दगडासारखी होते. तुम्हाला बघितलं असेल तर पहिली जी जमीन होती ते आपल्या लाकडी नांगरानं सुद्धा नांगरल्या जायची आणि भुसभुस होती. दिवसेंदिवस आपण जमीन बघत असाल तर कडक होते, ढेकळं निघतात, कारण जमीन एकदम आपली असं प्लॅस्टिक सारखी बनते, दगडासारखी जमीन बनते. मग त्यावर एक चांगला पर्याय म्हणून ही भट्टी खत. आता या भट्टी खतामध्ये कसं आहे, आता मी याचे स्टेप बाय स्टेप सांगायचं झालं तर याची प्रोसेस आणि याचे फायदे. त्याच्या आधी आपण हे नेमकं याचं जे वैज्ञानिक दृष्टीतून याचा फायदा काय आहे, कारण आपण जेव्हा हे खत जमिनीत टाकल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं फिक्स होतं, पण जेव्हा आपण याच्यामध्ये टाकतो, आता हे जे आहे आपण जेवढं खत घेतोय, समजा 1 क्विंटल असेल, 2 क्विंटल असेल, 3 क्विंटल असेल रासायनिक खत जेव्हा आपण घेतो त्याच्या 3 पट आपण हे शेणखत घ्यायचे. शेणखत असेल, फर्मी कंपोस्ट असेल किंवा तुमची माती असेल ते, आणि शेणखत कसं असलं पाहिजे, एकदम चांगलं जुनं कुजलेलं असलं पाहिजे, नवीन शेणखत जमत नाही. ठीक आहे. मग आता जेव्हा हे 3 पट जेव्हा आपण शेणखत घेतो तेव्हा याची प्रोसेस जर तुम्हाला सांगायची म्हणलं तर हे शेणखत जे आहे हे पूर्णपणे आपण असं प्लास्टिकची पन्नी घ्यायची आणि त्यामध्ये 3 पट शेणखत घेऊन आपण याला रासायनिक खत आणि शेणखत याच्यामध्ये मिक्स करायचे. कारण मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये प्रोसेस जे करायची म्हणलं तर आपल्याला असं डायरेक्ट मिक्स केल्यानंतर हे कोरडं राहणार. मग आपल्याला याच्यामध्ये 60% पाणी मॉइश्चर असेल त्या हिशोबानं पाणी टाकायचे. कारण जेव्हा आपण हे करतो तेव्हा जेव्हा आपण असं दाबलं तर याचा असा लाडू बनला पाहिजे आणि सोलल्यानंतर असा तो फुटला पाहिजे. तर त्याच्या दृष्टीनं आपलं हे भट्टी खत चांगलं होतं. जेव्हा हे पूर्णपणे कोरडं राहील तेव्हा याची प्रोसेस होणार नाही किंवा जास्त पाणी होईल तेव्हा याच्यावर बुरशी चढेल. मग जेव्हा आपण आता याच्यामध्ये पाणी व्यवस्थित टाकून, कारण जेव्हा आपण खत मिक्स करतो त्याच्यासोबत आपण काय काय मिक्स करायचं आहे, तर आपण रासायनिक खत जे असेल 10-26-26 DAP, पोटॅश हे खत घ्यायचं, त्याच्यात 3 पट शेणखत घ्यायचं. त्यानंतर आपल्याला लागते गूळ, त्यानंतर पेंट किंवा कोणी खल्ली म्हणतं पेंट, आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये जीवाणू सोडू शकतो. NPK बॅक्टेरिया असतील किंवा मेटारायझियम असेल किंवा मायक्रोराजा असेल, हे सगळं आपण याच्यामध्ये मिक्स करून त्यानंतर आपल्याला पोटॅशियम ह्युमेट एक लागतं. आता हे सगळं आपण मिक्स करून याच्यामध्ये 60% पाणी टाकायचं आहे आणि ते मिक्स करून तुम्हाला पन्नीनं व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे कमीत कमी 10 ते 12 दिवस. मग याच्यामध्ये जे जीवाणू असतात तुमच्या गुळामध्ये, आता आपण याच्यामध्ये काळा गूळ, खल्ली, त्यानंतर त्याला आपण पेंट म्हणतो, त्यानंतर तुमचं 10-26-26 असेल, DAP असेल, पोटॅश असेल, हे रासायनिक खत, त्यानंतर तुमचे जे काही बॅक्टेरिया असतील, मेटारायझियम वगैरे, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून त्यावर व्यवस्थित पाणी टाकून जेव्हा आपण हे ठेवून देईल पूर्ण झाकून, म्हणजे हे आपलं कसं असलं पाहिजे, जास्त उन्हामध्ये नसलं पाहिजे. कारण जेव्हा ऊन आल्यानंतर ज्यातले बॅक्टेरिया पूर्ण अल्ट्राव्हायोलेट रेजनं मरतात, त्यामुळे हे सावली खाली असलं पाहिजे. सावलीच्या ठिकाणी असलं पाहिजे. तर मग हे पूर्णपणे झाकून घ्यायचं आणि जवळपास 8 दिवस ते 10 दिवस असं ठेवायचं. मग याच्यामध्ये काय होईल, जे तुमच्या शेणखतामध्ये, गुळामध्ये, खल्लीमध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाची जे प्रोसेस झाल्यानंतर ते बॅक्टेरियाच्या मधून ॲसिड निघतं आणि या रासायनिक खतासोबत रिॲक्शन होते आणि त्यातून जी ऊर्जा तयार होते म्हणून त्याला आपण भट्टी खत म्हणतो. ठीक आहे. आणि जर आपण हे डायरेक्ट जर
जमिनीमध्ये टाकलं तर ही जी केमिकल रिॲक्शन जे आपण इथं करतो ते आपल्या जमिनीत होते आणि त्यामुळे आपले एकतर खूप कमी प्रमाणात आपलं रासायनिक खत लागू होतं. त्याचे तोटे जास्त आहेत कारण जमिनीमध्ये एक प्लास्टिक सारखा थर जमतो दगडासारखा आणि त्यानंतर जीवाणू पण तेवढे जास्त नसतात. मग आता हे जर केल्यानंतर आपलं समजा तुम्ही जर जमिनीमध्ये 3 पोते टाकत असतील तर तुमचं 1 पोतं काम करतं, म्हणजे 3 पट तुमची याची ताकद वाढते आणि तुमच्या जमिनीमध्ये आता हे कुठलेही रासायनिक म्हणून काम करणार नाही, हे पूर्ण जैविक बनलं. कारण तुम्ही बघितलं असेल तर याच्यामध्ये एवढी उष्णता तयार होते 3 दिवसानंतर, तर जवळपास हे हुमणी पूर्ण याच्यामध्ये मेलेली आहे आणि हे सगळं पूर्ण आता हे खत बनलं आपलं. तुम्हाला याच्यामधलं आता रासायनिक याच्या खताचा एकही दाणा दिसणार नाही तुम्हाला. आता याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे माती आणि शेणखत दिसेल. आता हे जे आपण जेवढं टाकलं 10-26 DAP वगैरे त्याच्यामध्ये काहीच दिसत नाही. ठीक आहे, हे पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स झाले. म्हणजे हे कसं होतं, आपल्या या ज्या रासायनिक खतावर या जे जीवाणू आहेत ते असे कोट तयार करतात, आपण त्याला कोटिंग म्हणतो. आणि कोटिंग केल्यानंतर पूर्णपणे जेव्हा आपण मातीत टाकतो तेव्हा ते खत तुमचं डायरेक्ट मातीसोबत संपर्कामध्ये येत नाही, कारण याच्यावर थरच बनलेला आहे तुमच्या शेणखताचा वगैरे जीवाणूचा. आणि त्यानंतर त्या बॅक्टेरियामधून जे ॲसिड निघतं, कारण तुम्ही टाकलेलं खत डायरेक्ट मुळ्या वगैरे, आता तुम्हाला माहीत असेल आपण जेव्हा पिकाला खत टाकतो तेव्हा ते डायरेक्ट पीक तुमचं खत खात नसतं. तुमच्या जमिनीमध्ये कार्बन असायला पाहिजे आणि जीवाणू असायला पाहिजे. ते जमिनीतले जीवाणू काय करतात, या केमिकल खताला त्यांच्या अंगातून जे ॲसिड निघतं त्या ॲसिडमध्ये ते डिझॉल्व होतं आणि डिझॉल्व झाल्यानंतर ते पूर्ण आता याच्यामध्ये 10-26 मध्ये 3 घटक आहेत. 10% नत्र, 26% फॉस्फरस आणि 26% पोटॅश ते स्प्रेड होतं आणि खताला लागू होतं. जवळपास याच्यामध्ये जे नत्र आहे ते 6 ते 7 दिवसाला लागू होत असते आणि फॉस्फरस जवळपास 20-22 दिवसापासून लागू व्हायला सुरुवात होते आणि जे पोटॅश आहे ते जवळपास 40 दिवसापर्यंत 35-40 दिवसानंतर लागू होते. मग याच्यामध्ये तुम्हाला 10-15 दिवसामध्ये ते खत लागू होते, कारण पूर्ण आपण बॅक्टेरियाची इथं प्रोसेस करायलो. त्यामुळे आपल्या शेतीला अतिशय चांगल्या प्रकारे ते तुम्ही जे आपली हानी होते त्याच्यापासून टाळू शकता, तुमचा खर्च कमी करू शकता, त्यानंतर आपलं पीक सुद्धा चांगलं राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या भट्टी खताचा उपयोग करावा. याच्याविषयी जर जास्तीत जास्त माहिती घ्यायची असेल तर तुम्ही कृषी तज्ञाचा सल्ला घेऊ शकता किंवा यूट्यूबवर पण भट्टी खताविषयी जास्तीत जास्त माहिती आहे. आता आपण हे जे कार्यक्रम आहे शेतकरी मेळाव्याचा, त्या निमित्तानं आपण यांना भेट द्यायला आलो होतो. त्यांनी सांगितलं की आम्ही भट्टी खत बनवलंय. आता जे 30 तारखेला हातगाव येथे सुमन मंगल कार्यालय येथे सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील जयंती व शेतकरी दिनानिमित्त, तसेच जे आपल्या राज्य शासनाने शेतकऱ्याची कर्जमाफी केली त्यानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रम माननीय भागवतराव देवसरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि महर्षी विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद हातगाव यांच्या मार्फत आयोजित केलेला आहे शेतकऱ्यांसाठी. या मेळाव्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. तिथे एक तज्ज्ञाची टीम येणार आहे माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांना, आणि नवीन अशा जे काही गोष्टी आहेत त्या आम्ही जास्तीत जास्त कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आता हे भट्टी खत म्हणजे नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे, त्याबद्दल मी पद्माकर वांदेसकर यांचं अभिनंदन करतो की यांनी नवीन काहीतरी आपल्या शेतीमध्ये प्रयोग केलेला आहे आणि हे सगळ्या शेतकऱ्यांना अनुकरण करण्यासारखं आहे. कारण रासायनिक शेती करणं बंद करा, कारण येणाऱ्या पिढीला पूर्ण आपण नापीक जमीन द्यायलो, त्यामुळं होईल तेवढं जैविक. आपलं रासायनिक खत आहे पण आपण त्याला जैविक करायलो. त्यामुळे भट्टी खताचा व्यवस्थित वापर करायला सुरुवात करा. कारण तुम्हाला 4 वेळा जर खत द्यायचं असेल तर हे फक्त भट्टी खत तुम्ही 2 वेळा देऊ शकता आणि याच्यामध्ये युरिया वगैरे मिक्स करायचं नाही, कारण युरिया 2-3 दिवसानंतर लागू होतो. तर आपल्याला भट्टी खत 10 ते 12 दिवस ठेवावं लागतं. त्यामुळे युरिया, अमोनियम नायट्रेट वगैरे द्यायचं नाही. फक्त आपण काय देऊ शकतो, पोटॅश, त्यानंतर DAP 10-26-26, सल्फर टाकू शकतो आपण, त्यानंतर पोटॅशियम हुमेट, त्यानंतर गूळ, खल्ली आणि तुम्हाला जे काही बॅक्टेरिया द्यायचे आहेत, मेटारायझिम असेल. आता मेटारायझिम काय करतं, आपली अशी हुमणी वगैरे मारून टाकतं जे काय असेल ते, कारण हे मेटारायझिम म्हणजे परजीवी बुरशी असते. हे तुमच्या जमिनीतले सगळे पूर्णपणे असे जीवाणू आपले हानिकारक जे आळे आहेत मारून टाकतं. त्यानंतर मायक्रोरायझा काय, आता हे जे मायक्रोरायझा काय करतं, जास्तीत जास्त पांढऱ्या मुळाची वाढ करतं. त्यानंतर हे जे आहे पोटॅशियम हुमेट इथं एनर्जी लागते प्रोसेस होण्यासाठी. केमिकल कोणती प्रोसेस अशी होत नाही, त्यासाठी एनर्जी लागते केमिकल रिॲक्शन होण्यासाठी. त्यामुळे पोटॅशियम हुमेट टाकावं लागतं. आता सगळी प्रोसेस मी परत एकदा 2 मिनिटांमध्ये सांगतो. आपल्याला रासायनिक खत जेवढं घेतलं त्याच्यात 3 पट शेणखत घ्यायचं आहे किंवा व्हर्मी कंपोस्ट घ्या. त्यामध्ये तुम्ही गांडूळ खत 10-26-26, पोटॅश, त्यानंतर सल्फर, त्यानंतर तुम्ही पोटॅशियम हुमेट, त्यानंतर तुम्ही मेटारायझियम आणि कोणते NPK कॉन्सो वगैरे सगळे मिळून तुम्ही याच्यामध्ये गुळाचं पाणी करायचं आणि खल्लीचे पण आपण पेंड म्हणतो, खल्ली म्हणतो, ते पण 10-15 किलो याच्यामध्ये मिक्स करायची
आणि एकाने ते शेणखत आणि रासायनिक खत फावड्यानं मिक्स करायचं आणि एकानं हळूहळू पाणी टाकायचं. पाणी एवढं टाकायचं की त्याच्यामध्ये असं आपण जर दाबलं तर ह्याचा लाडू बनला पाहिजे आणि सोललं तर तो फुटला पाहिजे. जास्त पाणी पण जमत नाही आणि कमी पण जमत नाही. आणि हे सावली खाली 10 ते 12 दिवस ठेवायचं. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण रासायनिक खताचं काही दिसणार नाही. हे सगळी कोटिंग झाली आणि हे सेंद्रिय खत बनलं. आणि याची काळजी घ्यायची म्हणजे उन्हामध्ये नाही ठेवायचं. त्यानंतर सावली खाली असलं पाहिजे. जास्त पाणी टाकायचं नाही. त्यानंतर देताना पण आपण जास्त पिकाच्या याच्यावर नाही पडलं पाहिजे, कारण थोडंसं असल्यामुळं पीक खराब होऊ शकतं. आणि काही वाटलंच तर तुम्ही आपल्या कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता किंवा यूट्यूबवर जाऊन माहिती घेऊ शकता. आणि तुमच्याही गावात कोणी जर असं नाविन्यपूर्ण काही उपक्रम केला असेल तर आम्हाला संपर्क करा. तुम्ही व्हिडिओ करून पाठवा किंवा आम्हाला बोलवा, आम्ही त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचू. आमचा उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा आमच्या मार्फत फायदा होईल, त्यांना काहीतरी नवीन भेटेल, या दृष्टीने आम्ही आमचे उपक्रम राबवत आहोत. एवढं बोलून मी थांबतो. जय जवान, जय किसान, जय हिंद.